दिल्ली बॉम्बस्फोटात ज्यांची ज्यांची नावं समोर आली त्या सगळ्या डॉक्टरांपैकी एक महिला डॉक्टर जिचं नाव अर्थातच शाहीन शाहिद। या शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन आता उघडकीस आलंय। तपास यंत्रणांनी चौकशी केली, त्यामध्ये समजलं की दहशतवादी डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्रातल्या डॉक्टर जफर सोबत लग्न झालेलं होतं। हरियाणाच्या फरीदाबाद इथल्या अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये शाहीन काम करायची। डॉक्टर जफर सोबत शाहीनचं लग्न झालं, पण 2012 साली या दोघांचा घटस्फोट सुद्धा झाला। डॉक्टर जफरनं आज माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांनी उल्लेख केला की शाहीनला कायमचं परदेशात वास्तव्याला जायचं होतं, पण यावरनं डॉक्टर जफर आणि शाहीनचे मतभेद असायचे। पतीचं आणि तिचं काही पटलं नाही आणि म्हणूनच या दोघांचा घटस्फोट 2012 साली झाल्याचं सांगितलं जातंय। पण शाहीनच्या महाराष्ट्र कनेक्शनमुळे राज्यातल्या तपास यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्यात। शाहीनचं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबतही काही कनेक्शन आहे का, याचा तपास सध्या केला जातोय। यहाँ पे 2 साल से नहीं आई हैं और 1.5 साल पहले तक की मेरी मुलाकात हुई है। 1.5 साल से आपने खैरियत भी नहीं ली? नहीं, खैरियत ली, बराबर ली। मैं मुजम्मिल को मैं नहीं जानता हूँ। शाहीन की शादी हो गई है। उनके पति कहाँ रहते हैं? उनके पति जो हैं महाराष्ट्र के हैं। मेरे पास एड्रेस नहीं है। 2012-13 में मेरा डिवोर्स हो गया, उसका मेरा कोई उनका कनेक्शन नहीं रहा, कोई भी रिलेशनशिप नहीं रहा। ना मुझे ये पता था कि वो है कहाँ पे, और उनका इरादा ये था कि हम ऑस्ट्रेलिया में या यूरोप में कहीं पे सेटल हो जाएं, क्योंकि उनके बहुत सारे जो ऑफर्स आ रहे थे। कोई कॉन्टैक्ट, कोई संबंध नहीं रहा किसी से। तर शाहीनचे वडील आणि शाहीनचा आधीचा नवरा दोघांनी हे स्पष्ट केलंय की शाहीनचा आणि आमचा काही संबंध नाही, गेली अनेक वर्ष ती कुणाच्याही संपर्कात नाहीये। पण या सगळ्या प्रकरणामध्ये, दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये जे डॉक्टरांचं कनेक्शन समोर येत आहे ते खूप भयानक आहे आणि या प्रकरणी आणखी एका डॉक्टरला आज अटक झाली आहे। सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमधनं दहशतवादाच्या संशयाखाली डॉक्टर ताजमुलला ताब्यात घेतलंय। त्यामुळे आतापर्यंत दिल्ली स्फोटाच्या चौकशीत ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांची संख्या 6 वर गेली आहे। डॉक्टर ताजमुल हा सध्या श्रीनगरच्या SMHS हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे। डॉक्टर ताजमुल दिल्ली स्फोटातला प्रमुख आरोपी डॉक्टर उमर मोहम्मद याच्या संपर्कात होता असा संशय आहे। सोबतच तो जैश ए मोहम्मदशी संबंधित मॉड्यूलचा एक भाग आहे का, याचाही तपास आता केला जातोय। पण सगळ्यांना प्रश्न हाच पडलाय किंवा सगळ्यांना एका प्रश्नाचं उत्तर हवंय, ते म्हणजे हे जे फरीदाबादचं डॉक्टरांचं टेरर मॉड्यूल आहे, या टेरर मॉड्यूलला ऑपरेट नेमकं कोण करत होतं, या टेरर मॉड्यूलचा करता धरता नेमका कोण होता। आता तपास यंत्रणा जसजसा एकेका टप्प्यावरचा तपास पूर्ण करतायत, तेव्हा हे लक्षात येतंय की पाकिस्तानमधली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद पर्यंत फरीदाबाद मॉड्यूलचे धागेदोरे असण्याची शक्यता आहे। संपूर्ण फरीदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाइंड मसूद अझहरचा भाऊ मऊद्दीन औरंगजेब आलम उर्फ अम्मार अल्वी हा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अम्मार अल्वी हा जैश ए मोहम्मदचा सिनियर कमांडर आहे आणि तो अनेक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड सुद्धा आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूर इथल्या हल्ल्यात मसूद अझहर थोडक्यात वाचलेला आणि आता त्यानं ऑपरेशन सिंदूर बद्दलच पलटवार केलाय का, त्याचा बदला घेतलाय का, अशी शक्यता निर्माण होतीये, चर्चा रंगतीये। फरीदाबादमध्ये छाप्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडलेली होती। त्याचबरोबर अनेक डॉक्टर्स त्यांचं कनेक्शन या हल्ल्याशी, या स्फोटाशी निगडित असल्याचं कळतंय। त्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध सुद्धा आहेत का, याच्याबद्दलही शंका व्यक्त केली जाते। त्यामुळे हे सगळं जाळं नेमकं गुंफलं कोणी आणि याचे धागेदोरे कुणाशी कनेक्टेड आहेत, याची आता उत्सुकता वाढलेली आहे। जैश ए मोहम्मद पर्यंत हे धागेदोरे पोहोचल्याचा संशय व्यक्त होतोय।